घरात पार बाजार शिल्लक राहत नाही बाई. शेंगदाणा नाही का, डाळ नाही का, साखर नाही का, चहापत्ती नाही, काहीच नाही. राणी नको लाजू आडुशाला उभे कमळा टॅड्याव टुडुम ढुश. कुठं गेली आईला खपली काय बायको. आणि मोजून मात्र करा, दोनच तोंड आहेत खायला. पण जेव्हा पावता हे बरं दिसते रिकामेच रिकामे. अहो काय असते, घाबरले ना मी. अगं घाबराय काय झालं, मी काय बोध पिते का काय तवा. हम्म. अगं मी अख्या घरात तुला शोधलंय टॅड्याव टॅड्याव, पण तू कोणच भेटली नाही म्हणून म्हणलं गेली का काय बुवा. हा, तुम्हाला तर तेवढंच पाहिजे फक्त. अगं गेली का म्हणजे तसं नाही, खुरपायला बिरपायला गेली का काय, कुठं सकाळी सकाळी जातीन तू तशी कुठं उलटणार आहे लवकर म्हणायला. काय म्हणले? कुठं काय, अगं मी आपलं असं स्वगत बोलवतो ना कधी कधी, ते म्हणलं मी. मला सगळं कळतंय हो, पण मी आपलं काही बोलून दाखवत नाही तुम्हाला. असं आहे काय. झाला का पगार? पगार झालाय आपला 3-4 रुपये झालाय बुवा. फक्त एवढंच? अगं मग तुला काय लाख रुपये पगार पाहिजे काय. बया, आता बाजार कसा आणायचा? अगं मग बाजार तुला काय गाव जेवण घालायचंय का, आपण इन 2 तोंड खायला न बाजार कसा आणायचा. हे बघा, तोंडाला येईन ते बोलू नका. जर मा डोकं जर सटकलं ना, मग लय अवघड होईन बघा. अगं बाई, आता आपण घालतोय दुधात पाणी, दुधात पाणी घातल्यावर फॅट लागतंय कमी, फॅट कमी तर पगार कमी. कोण म्हणतो आपण दुधात पाणी घालतो ते? अहो सगळं कोर दूध देतो आपण, तरी फॅट कशी कमी लागते बरं? तेव्हा माण्याच्या मशीन लवडी काढी. असं नाही, मी ना एक दिवस काय करते, गावात जाते आणि सगळ्या गावासमोर ना त्याला खर्चितेच. अगं काय असलं उद्योग करते बाई, तुझ्या पाया पडतो. अगं गाव तिथं दूध घालतंय, त्यांनी अमेरिकेहून मशीन आणलंय. आता आपल्याच गाय पातळ दूध देतात पाण्यावानी, त्याला कोण काय करणार. तर बापानेच फसवलंय आपल्याला. अहो लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला असं बोलायला? हा, फुकटचं फुकट घेऊन पण वरून माझ्या बाबाकडे बोट करता तुम्ही. परत जर काय बोलले ना, मग माहित का वाईट नाही तुम्हाला सांगून ठेवते आता. हा नाही इकडे तो पगार जो झालाय तो डर. हम्म.